बाळासाहेब आंबेडकरांचे ते विधान आणि त्यानंतर शरद पवार दिल्लीमध्ये का गेले या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत। खरं तर आपण पाहतोय दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे आणि काल संसदेवर मोर्चा नेण्यात आला। त्या मोर्चाच्या नंतर राज्यकर्त्यांकडून खरं तर पोलिसांच्या माध्यमातून या मोर्चेकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला असा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके करत आहेत। या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांचं विधान आणि त्यानंतर शरद पवार दिल्लीमध्ये या संदर्भाने काही आपल्याला चर्चा करता येते का? नेमके बाळासाहेब आंबेडकरांचं ते विधान काय होतं आणि शरद पवार थेट दिल्लीमध्ये कसे, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर मी सांगत होतो की बाळासाहेब आंबेडकरांचं ते विधान आणि त्यानंतर शरद पवार थेट दिल्लीमध्ये। आज आपण पाहतोय की कॉकरोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे ते आंदोलन आता खरं तर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि काल दिल्लीतला संसदेवरचा मोर्चा देखील आपण पाहिला की महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिला आहे की जंतर मंतर आणि सर्व दिल्ली जाम झाली होती। आणि मग अशा पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली होती। सोनम वांगचुक यांची देखील भेट घेतली होती, अभिजित दिपके यांची देखील भेट घेतली होती। आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी काही प्रश्न उपस्थित केले होते की ते म्हणाले होते की अजूनही एखादा राष्ट्रीय नेता त्यांना भेटायला का जात नाही, कारण काय कारण आहे? राष्ट्रीय नेता भेटायला जात नाही याचा अर्थ राजकीय पक्ष, विरोधी पक्ष, खरं तर सत्ताधारी पक्ष तर घाबरलेले आहेतच, परंतु विरोधी पक्ष हे देखील घाबरलेले आहेत। ते सत्ताधारी पक्षाला घाबरत आहेत का, असा प्रश्न बाळासाहेबांनी विचारला होता। आणि त्यानंतर आपण पाहतोय की दिल्लीमध्ये शरद पवार यांनी आज थेट अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे। शरद पवार जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा अभिजित दिपके यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करतात, एकूण आंदोलनाची काय दिशा आहे, एकूण आंदोलन कसं आहे ते माहिती करून घेतात। बाळासाहेब आंबेडकरांच्या या विधानानंतर आपण पाहतोय की अभिजित दिपकेंनी शरद पवार यांच्या समोर काही मागण्या ज्या आहेत त्या मागण्या सरकारकडे ठेवल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांची अशी एक मागणी आहे, 4 महत्वाच्या मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत। पहिली मागणी आहे की सोनम वांगचुक यांना खरं तर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना सोडून द्यावं। दुसरी मागणी आहे की जे विद्यार्थी नीटचा पेपर फुटल्यानंतर, पेपर फुटीच्या नंतर ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्या प्रत्येक विद्यार्थ्याला नुकसान भरपाई म्हणून 1 कोटी देण्यात यावेत, अशी त्यांनी दुसरी मागणी केली। तर त्यांच्या पत्नी सोनम वांगचुक यांच्या पत्नीला त्यांना भेटू द्यावं, अशी देखील एक मागणी आहे। आणि त्यासोबत आपल्याला सांगता येते की सर्वात महत्वाची मागणी म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी अर्थात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी सर्वात महत्वाची मागणी। ह्या 4 मागण्या केलेल्या आहेत। शरद पवारांच्या भेटीनंतर देखील ह्या 4 मागण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत। एकूणच आपल्याला सांगता येते की बाळासाहेब आंबेडकर म्हणाले होते की दिल्लीमध्ये राष्ट्रीय नेता भेटायला गेलेला नाही, ते सरकारला घाबरतात, विरोधी पक्ष सरकारला घाबरत आहे, असा आरोप बाळासाहेब आंबेडकरांनी केल्यानंतर एकीकडे एनडीए सोबत निघालेले, एनडीए सोबत भेटीगाठी सुरू असल्याच्या चर्चा आणि बातम्या मीडियामध्ये सुरू असताना शरद पवार थेट अभिजित दिपके यांना भेटायला गेले, याचं आश्चर्य वाटत आहे की एकीकडे एनडीए सोबत जाण्याची तयारी सुरू असताना, हातमिळवणी सुरू असताना, दुसरीकडे चर्चा सुरू असताना अशा पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांची भेट घेणं हे शरद पवार यांच्या राजकारणाचा एक भाग आहे। कारण शरद पवार जेव्हा एका दिशेला पाहतात तेव्हा दुसऱ्या दिशेला खरं तर काहीतरी घडणार असतं, आणि म्हणून जेव्हा अभिजित दिपके यांना ते भेटायला गेले याच्या पाठीमागे कोणतं राजकारण आहे का, येत्या काळात नेमकं त्यांच्या या भेटीचा अर्थ काय असणार आहे, ही भेट का घेतलेली आहे, हे देखील आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे। आणि म्हणून आपण पाहतोय की बाळासाहेब आंबेडकरांच्या या विधानानंतर अनेक पवार यांनी घेतलेली भेट, त्यासोबतच आता प्रधानमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। आणि ते आंदोलन खरं तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी करत आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना आणि खासदारांना घेऊन त्यांच्या घरावर त्यांनी मोर्चा काढला आहे। हे सर्व जे आहे ते बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीनंतर घडले का, याच्या पाठीमागे अजून काही राजकारण आहे, हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।